हॅलो स्टुडंट, आज आपण इंग्लिश सब्जेक्टचा थिंग्स इन माय क्लासरूम हा लेसन बघणार आहोत. थिंग्स म्हणजे काय बघा. थिंग्स थिंग्स म्हणजे काय तर THINGS थिंग्स म्हणजे काय वस्तू, त्याला थिंग्स म्हणतात. इन माय क्लासरूम म्हणजे आपलं जे क्लास असतो, वर्ग असतो, जिथे आपण शिकवतो त्याला क्लासरूम म्हणतात. मग आपल्या क्लासरूममध्ये कोणकोणत्या थिंग्स आहे, कोणकोणत्या वस्तू आहेत, त्याला थिंग्स इन माय क्लासरूम म्हणायचं. हा लेसन आज आपल्याला शिकायचं आहे. लुक, से अँड लर्न. लुक म्हणजे बघा, हे एक क्लासरूम आहे. तर तुम्हाला काय काय दिसते? हा बोर्ड आहे. हे बघा, हे प्रोजेक्टर आहे. प्रोजेक्टर ज्याच्यावर दिसते ती ही स्क्रीन आहे, है ना. हा कम्प्युटर आहे, चेअर आहे, व्हाईट बोर्ड आहे, वॉल्स आहेत, है ना, डोअर आहे. हे काय बेंचेस, हा टेबल, है ना. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात ना. ओके, सो मग बघा. आता परत एकदा आपण खाली काय दिले ते एकदा बघूया. आता आपल्याला बुकमध्ये दिले डोअर दाखवा. डोअर कुठे? दिस इज अ डोअर. डोअरचं स्पेलिंग काय? DOOR. DOOR. डोअर. डोअर म्हणजे काय? दरवाजा. ओके. विंडो, हे बघा, ही जी दिसते ना ही विंडो आहे. ओके. विंडो म्हणजे खिडकी. विंडो WINDOW. WINDOW. ठीक आहे, समजू लागलं? ओके. त्यानंतर टेबल दिसतोय तुम्हाला. टेबल हा बरोबर आहे. टेबलचं स्पेलिंग TABLE. हे बघा, आज आपल्याकडनं हे सगळं लर्न होणार नाही, पण ॲटलिस्ट हे वर्ड्स आपल्या लक्षात राहायला पाहिजे. देन प्रोजेक्टर. प्रोजेक्टर कुठे? हे प्रोजेक्टर आहे. प्रोजेक्टरचं काय काम असतं? तर ते आपल्याला जसं स्क्रीनवर दिसतं ना, पिक्चर कसा मोठा दिसतो ना, तर आपल्याला मोठं दिसण्याचं काम प्रोजेक्टर करते. बरं, तर मग आता हे प्रोजेक्टर आहे, समजलं. PROJECTOR प्रोजेक्टर. देन चेअर दिसली, CHAIR चेअर. नंतर स्क्रीन. मी म्हटलं ना, जिथे प्रोजेक्टर असतो आपल्याला त्यासाठी स्क्रीन लागते, तर SCREEN स्क्रीन. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे बोर्ड. हा जो दिसतो हा ग्रीन बोर्ड आहे ना, बोर्ड आहे ना, BOARD बोर्ड म्हणजे ज्याच्यावर आपण बघतो ते, ज्याच्यावर आपण लिहितो ते बोर्ड आहे. देन कम्प्युटर. हा कम्प्युटर आहे ना, हा दिसतो हा कम्प्युटर आहे. COMPUTER COMPUTER कम्प्युटर. आलं का लक्षात? ओके. हां, तर यानंतर ह्याच म्हणजे थिंग्स इन माय क्लासरूम याच्या खाली एक्सरसाइज जो अभ्यास दिला आहे तो आपल्याला बघायचा आहे. लेट्स टॉक म्हणजे काय? यावर बोलूया. टीचर म्हणजे शिक्षिका किंवा शिक्षक, जे आपल्याला शिकवितात त्याला टीचर म्हणतो. वगैरे. तर टीचर, शाळेतल्या एका मुलीचं नाव आहे सीमा. तिला काय म्हणतात? प्लीज गिव्ह मी युअर नोटबुक. मला तुझं नोटबुक दे. सीमा म्हणते, हिअर इट इज मॅडम. तिच्याजवळ जी नोटबुक आहे, जेव्हा स्टुडंट एक नोटबुक मॅडमला देते तेव्हा ती काय म्हणणार? हिअर इट इज मॅम. ओके. टीचर म्हणणार थँक्यू. तेव्हा सीमा म्हणते माय प्लेजर मॅम. माय प्लेजर म्हणजे काय? म्हणजे ठीक आहे मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. समजलं? ओके. मग सीमा काय म्हणते, म्हणजे एक टीचरने इंग्लिशमध्ये बोलताना कसं बुक मागायचं, स्टुडंटनी कसं द्यायचं, हे वर्ड्स आहेत. जेव्हा केव्हा आपल्याला ह्या वर्ड्सची सवय लागेल तेव्हा तुम्हालाही असं बोलता येईल. मग सीमा म्हणते,
स्वप्नील गिव मी युअर पेन्सिल. एक सीमा नावाची मुलगी स्वप्नील नावाच्या एका मुलाला त्याची पेन्सिल मागते. स्वप्नील काय म्हणतो, हिअर इट इज सीमा. सीमा थँक्यू. स्वप्नील वेलकम. आलं लक्षात? ओके. देन दिस इज अ एक्सरसाइज फॉर टुडेज. मग हे फक्त लक्षात घ्या की एखादी टीचर आपल्याला बुक विचारताना कसे शब्द वापरतात, तेव्हा मुलांनी कसं बोलायचं असतं, असं बघून बघून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात आणि आपल्याला कळायला लागतं. आलं लक्षात? मागील 10-15 दिवसापासून मी लेक्चर नाही घेऊ शकली, कारण माझ्या घरी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं, म्हणून मी घेऊ नाही शकली. आता परत डेली आपलं एक एक लेक्चर राहील. आलं लक्षात? थँक्यू.